आणि आता थेट जाऊयात आपण सांगलीमध्ये। सांगली जिल्हा परिषदेमध्ये अखेर महाविकास आघाडी अध्यक्ष झालेला आहे। एक मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। भाजपाचा करेक्ट कार्यक्रम करत महाविकास आघाडीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विजयी झालाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांना 34 मतं पडली आहेत, तर भाजपाच्या स्वप्नाली मासळ यांचा पराभव झालाय। काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे, तर महायुतीचे हिम्मत जाधव यांचा या ठिकाणी पराभव झालाय। महाविकास आघाडीच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केलेली आहे। एक मोठी घडामोड आपण पाहतोय। महाविकास आघाडीने महायुतीला एक मोठा धक्का दिलेला आहे। सांगली झेडपीत महाविकास आघाडीचाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झालेला आहे। तर या विजयानंतर महाविकास आघाडीकडून सांगली झेडपीच्या समोरच जोरदार आतषबाजी करण्यात आलेली आहे फटाक्यांची। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। विजयी उमेदवारांना खांद्यावर घेऊन कार्यकर्ते गुलालाची उधळण करत एकच विजय जल्लोष करतात। आमचे प्रतिनिधी विजय पाटील थेट सांगलीतून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, आपण पाहतोय महाविकास आघाडीने महायुतीला एक मोठा धक्का दिलेला आहे। महाविकास आघाडीचाच अध्यक्ष झालाय सांगली झेडपीत। नक्कीच भाजपला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीने धक्का दिलेला आहे, कारण दोन्हीकडून या ठिकाणी प्रयत्न चालू होते। दोघांचंही काठावर बहुमत या ठिकाणी होतं, मात्र महाविकास आघाडीने या ठिकाणी चांगल्या बहुमताने या ठिकाणी आपला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या ठिकाणी निवडून आणलेला आहे। तब्बल 9 मतांनी या ठिकाणी अध्यक्ष महाविकास आघाडीचा अध्यक्षपदाला निवडून आलेला आहे। हा, नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सांगली झेडपीमध्ये महाविकास आघाडीचाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झालेला आहे।